बारामतीचा छोटा नेता खराच्या संपर्कात होता। दादांच्या तीनही घराबाहेर छोट्या नेत्याकडून काळी जादू करण्यात आली असा रोहित पवार यांनी गंभीर आरोप केलाय। खराचा अँगल सीआयडीनं तपासात हाती घ्यावा असं देखील रोहित पवार म्हणतायत। आहे अजितदादांचं काटेवाडीचं घर, ही ती विहीर आहे, त्याच्याजवळ एक कोणाची तरी शेती आहे। त्या शेतीला हे एक बकरी मारून आणि पूजा करून हे 28 तारखेच्या आधीच तिथं टांगली होती। आता फक्त हाडं आणि काही थोड्या प्रमाणात मांस हे तिथं आहे। बारामतीचा एक छोटा कुठला तरी नेता आहे जो खराताच्या सातत्याने संपर्कात होता आणि अजितदादांच्या जे काही पक्षातले प्रमुख जे नेते आहेत जे खराताच्या संपर्कात होते त्या लोकांबरोबर काही आर्थिक संबंध या छोट्या नेत्याचे आहेत। काटेवाडी हे जे घर आहे त्या घराचे जे काही आपल्याला पगार द्यावे लागतात, पेमेंट करावे लागतात, त्याच्यामध्ये हा छोटा नेता कुठेतरी इन्व्हॉल्ड आहे असं आम्हाला कळतंय। काटेवाडीचं घर, बारामतीचं घर आणि देवगिरी बांगला या तिन्ही घराच्या बाहेर अशा प्रकारच्या पूजा का झाल्या? खराताच्या अकाउंटमध्ये 27, 28 आणि 29 जानेवारीला उलाढाल का वाढली? आणि मग त्याच्याच बरोबर एक कुणीतरी व्यक्ती शेतकरी जेव्हा खराताला 27 का 26 जानेवारीला भेटला होता तेव्हा पवार परिवाराच्या प्रेमापोटी त्या शेतकऱ्याला पवार परिवाराबद्दल सगळं नीट होईल का असं विचारल्यानंतर खराताली त्या एका साध्या शेतकऱ्याला, ते सुद्धा द्राक्षाच्या शेतकऱ्याला असं सांगितलं असं आम्हाला कळालंय की पुढच्या काही दिवसामध्ये पवार परिवारावर फार मोठा आघात नाही तर अडचण होऊ शकते। हे सगळं जे आहे याच्यात पण इन्व्हेस्टिगेशन सीआयडीने करावं। डीजीसीएल अमेरिकेची ही जी कंपनी आहे NTSB याला आता याच्यामध्ये घेतलेलं आहे। सांगितलंय की FDR रिपोर्ट डाउनलोड झालेला आहे, फक्त त्याच्यामध्ये कुठे गोंधळ होणार नाही यासाठी फॉरेन्सिक रिपोर्ट सुद्धा आम्हाला पाहिजे असं सांगितलं। आणि त्यानंतर CVR हा जळलाय असं सांगत होते। आनंदाची बातमी आहे, तुम्ही सगळ्यांनी दबाव वाढवला, महाराष्ट्रात तमाम जनतेने दबाव वाढवला आणि CVR जो जळलाय असं ते म्हणत होते। आता त्यांनी सांगितले CVR ची सगळी माहिती ही तिथं आता डाउनलोड झालेली आहे। पण शेवटची लाईन बघितली, त्यांनी सांगितलंय की हा सगळा तपास हा आम्ही क्रिमिनल अँगलने करत नाही पण उद्या जाऊन कोणाचा ऍक्सिडेंट होऊ नये या अनुषंगाने करतो, असे सगळे डॉक्युमेंट तिथं दिलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।